10 श्लोक झालेत ना. सच्चित परानंद आत्मा युक्त्या तथा विधम परम ब्रह्म तयोश्चैक्यम श्रुत्यंतेषु उपदिश्यते. या पहिल्या 7 श्लोकांच्या द्वारा ज्ञानाची अखंडता, सत्य रूपता आणि आनंद रूपता हे सगळं वर्णन करून आत्मा हा सच्चिदानंद रूप आहे असं युक्तीने सिद्ध केलेलं आहे. इत्थम सच्चित परानंद आत्मा, आत्मा हा सच्चित आनंद रूप आहे. कसा आहे तर युक्तीने आहे असं सांगितलं. मग युक्तीने जर आत्मा सच्चिदानंद रूप आहे असं ज्ञान होईल तर मग वेदांताला काय विषय राहिला प्रतिपादनाला? वेदांत म्हणजे उपनिषद. उपनिषदांना अप्रामाणिकता येईल, त्यांना निर्विषयत्व येईल अशी शंका केली आणि मग त्याला उत्तर दिलंय की परमब्रह्म तयोश्चैक्यम श्रुत्यंतेषु उपदिश्यते. तथाविधम परमब्रह्म, परमब्रह्म सुद्धा तसंच आहे म्हणजे सच्चिदानंद रूप आहे असं श्रुत्यंतामध्ये उपदेशिलेलं आहे, म्हणजे वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये. तयोच ऐक्यम, आणि परमब्रह्माचं आत्म्याशी असलेलं ऐक्य हे सुद्धा उपनिषदांनी प्रतिपादन केलेलं आहे. अर्थात इथं त्यांना सविषयत्व आहे, इथं त्यांना अप्रामाणिकत्व येत नाही, प्रामाण्य आहे. कारण युक्तीने आत्मा सच्चिदानंद रूप आहे एवढं कळू शकतं, पण परमब्रह्माचं ज्ञान आणि परब्रह्म आणि आत्मा यांचं ऐक्य हे वेदांताने सांगितल्याशिवाय कळत नाही. म्हणून वेदांताला सुद्धा सार्थकत्व आहे. वेदांताने सर्वात महत्त्वाचा विषय तर हा सांगितलेला आहे की परब्रह्म आणि तुम्ही एक आहात असा अभेदाचा उपदेश करण्यासाठी मात्र श्रुत्यंताचीच गरज असते, असा आपला इथपर्यंत विषय झालेला आहे. तर यानंतर पाठीमागे जे आत्मस्वरूपाची आनंदरूपता सांगितली होती, आत्मा आनंदरूप आहे कारण तो परम प्रेमाचा विषय आहे म्हणून. तर याच विषयी पूर्वपक्षीने पुन्हा शंका केलेली आहे वेगळ्या पद्धतीने. अगोदर त्याने एक शंका केली होती की आत्मा हा प्रेमाचा विषय आहे पण परम प्रेमाचा नाही. त्याच्या अगोदर शंका केली होती परम प्रेमाचाही नाही आणि प्रेमाचाही नाही. आत्मनी द्वेषस्य उपलब्धत्वात, आत्म्याचा बरेच लोक द्वेष करतात, त्यामुळं आत्मा हा प्रेमाचाही विषय नाही, तो द्वेषाचा विषय होतो. त्याचंही उत्तर दिलं होतं की द्वेष हा आगंतुक आहे, आगमापायी आहे, नैमित्तिक आहे. स्वाभाविक रूपाने मात्र सर्वांना आत्म्यावर प्रेम आहे. पुन्हा त्याने शंका केली की मग ठीक आहे, प्रेमाचा विषय असू द्या पण परमप्रेमाचा विषय नाही. परत्वे माना भावात, आत्म्यावर परमप्रेम आहे याविषयी काही प्रमाण नाही. मग याचंही उत्तर दिलं की नाही, आत्म्यावरच परमप्रेम आहे आणि त्याविषयी प्रमाण नाही असं नाही, तर सर्वांचा अनुभव हे त्याला प्रमाण आहे. कसा अनुभव आहे सर्वांना? तत्प्रेमात्मार्थम अन्यत्र नैव मान्यार्थम आत्मनि अतस्तत् परमम तेन परमानंदता आत्मना. आपलं जे अन्यावर प्रेम असतं ते आपल्यासाठीच असतं आणि आपल्यावर जे असतं तेही आपल्यासाठीच असतं. म्हणून आपल्यावर जे प्रेम आहे ते परमच आहे, म्हणून परम प्रेमाचाच विषय आत्मा आहे आणि म्हणून तो आनंदरूप आहे, परमानंदरूप आहे असा विषय झाला. या 2-3 शंका आत्म्याच्या परमानंद रूपते संबंधाने केल्याच्या नंतर, याची उत्तरं मिळाल्याच्या नंतर पूर्वपक्षी पुन्हा या आत्म्याच्या परमानंद रूपत्वाच्या संबंधाने आक्षेप करतोय. आत्मनः परमानंद रूपत्वम आक्षिपती, आत्म्याच्या परमानंद रूपत्वा संबंधाने आक्षेप करतो कोण? पूर्वपक्षी. हा इथं करताय. पूर्वपक्षी काय करतो? आक्षेप करतोय, घेतोय.
कशा संबंधाने? आत्म्याच्या परमानंद रूपत्वाच्या संबंधाने. एका वेगळ्या पद्धतीने आत्मा हा परमानंद रूप नाही असं तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. कोण? पूर्वपक्षी शंका करतोय. म्हणून पुढच्या 11व्या श्लोकामध्ये पूर्वार्धामध्ये शंका आहे आणि उत्तरार्धामध्ये उत्तर आहे. बरोबर? 11वा श्लोक बघा. अभानेन परम प्रेम भानेन विषये स्पृहा अतो भानेप्यभातासौ परमानन्दतात्मनः. अभानेन परम प्रेम भानेन विषये स्पृहा अतो भानेप्यभातासौ परमानन्दतात्मनः. अभानेन परम प्रेम भानेन विषये स्पृहा अतो भानेप्यभातासौ परमानन्दतात्मनः. अभानेन परम प्रेम भानेन विषये स्पृहा अतो भानेप्यभातासौ परमानन्दतात्मनः. पदच्छेद. अभाने न परम प्रेम भाने न विषये स्पृहा अतः भाने अपि अभाता असौ परमानन्दता आत्मनः. अन्वय. अभाने परम प्रेम न भाने विषये स्पृहा न स्यात् असं त्याच्यामध्ये अध्याहृत क्रियापद घ्यायचं. अतः आत्मनः असौ परमानन्दता भाने अपि अभाता. पूर्वपक्षी शंका करतोय. अगोदर इकडे बघा, नंतर आपण शब्द त्याचा अर्थ बघू. पूर्वपक्षाने शंका अशी केली की आत्मा परमानंद रूप नाही हे त्याला म्हणायचं. त्याकरिता तो शंका अशी करतोय, आत्म्याच्या परमानंद रूपत्वाचं तुम्हाला भान आहे की नाही सांगा. त्याने काय प्रश्न विचारला? मुळात आत्म्याचं परमानंद रूपत्व, आत्मा परमानंद रूप आहे असं तुम्हाला माहिती आहे का नाही? आणखी सोप्या भाषेत सांगतो, तुम्हाला हे माहिती आहे का नाही? भान आहे का नाही तुम्हाला याचं? भान म्हणजे ज्ञान. ज्ञान आहे की नाही? अनुभव आहे की नाही? समजतंय ना? मग तुम्ही जर म्हणाल, कोण बोलतोय सगळं हे? पूर्वपक्षी. पूर्वपक्षीच म्हणतो अभिप्रेत्य परिहार करून, की तुम्ही जर म्हणाल की आत्म्याचं परमानंद रूपत्व आम्हाला अनुभूत आहे, माहीत आहे, त्याचा अनुभव आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचं भान आहे, असं जर तुम्ही म्हणाल, तर मग आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर आत्म्याचं परमानंद रूपत्व माहिती आहे तर मग तुमची विषयाकडे प्रवृत्ती होऊ नये. तुमची म्हणजे कोणाचीच होऊ नये. बरोबर ना? कारण सगळ्यांचा जीवात्मा जो आहे तो मुळात आनंद रूप आहे हे वर्णन करणं चाललंय. मग सर्वांनाच याचा अनुभव आहे का नाही असा प्रश्न विचारला. जर तुम्ही म्हणाल की आत्मा परमानंद रूप आहे असं सर्वांना माहिती आहे, असा अनुभव आहे सर्वांना, मग सर्वांना अनुभव जर आहे तर मग सर्वांचीच म्हणजे कुणाचीच विषयाच्या प्राप्तीकडे प्रवृत्ती होऊ नये. बरोबर? पण होताना दिसते की नाही? सगळे लोक विषयच प्राप्त करायला धावतायत. आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त करण्यासाठी किती लोक धावतायत? थोडे आहेत, विरळ आहे सा कोणी. बरोबर? बरं, तुम्ही असं म्हणाल काय की आत्म्याचं परमानंद रूपत्व तुम्हाला माहिती नाही का? माहिती नाही. बरोबर ना? म्हणजे अनुभव नाही त्याचा, म्हणून तर अनुभव घेण्यासाठी आम्ही आलोय असं जर म्हणाल तर मग अनुभवच नाही ज्या वस्तूचा, त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी कोणी निघतच नाही. हा नियम आहे. थोडी तरी अनुभूती पाहिजे एखाद्या वस्तूची. कुठेतरी कधीतरी एखादी वस्तू आपण पाहतो आणि मग त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होते. जानाती आणि मग इच्छती, मग करोती म्हणजे येतते. हे कर्तृत्वाचं लक्षण आहे. जानाती, कोणत्याही वस्तूला तो अगोदर परोक्ष का होईना जाणतो.
नंतर मग अशी अशी वस्तू मला मिळाली पाहिजे, फार छान आहे, मला भेटली पाहिजे अशी इच्छा करतो आणि मग ती मिळवण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्याला कर्ता म्हणतात. मग सांगा, जर तुम्हाला आत्म्याच्या परमानंद रूपत्वाचा कधीही कुठेही अनुभवच नाही, तर मग त्या आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या प्राप्तीची इच्छाच तुम्हाला कशी होईल? बरोबर ना? म्हणून नियम आहे बरं हा, ज्याचा अनुभव कधीच नसतो त्याची इच्छाच होत नसते, हा नियम आहे. मग तुम्हाला जर ज्ञानच नाही, अनुभवच नाही त्या वस्तूचा, तर मग त्या आत्मस्वरूपाच्या आनंदाची प्राप्ती करण्याची इच्छा तुम्हाला होऊ नये. दोन्हीकडून तो खंडन करतो. कोण? पूर्वपक्षी. मुळात तो काय म्हणतो? आत्मस्वरूपाच्या आनंदाचा तुम्हाला अनुभव आहे का? नाही. आहे म्हणाल तर जगात कोणीही विषय प्राप्ती करण्यासाठी धावू नये, आणि नाही म्हणाल तर कोणालाच मग आत्मस्वरूपाच्या आनंदाची इच्छा होऊ नये. बरं, होताना दिसते, तुम्हालाच झालेली आहे. तुम्हीच आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या प्राप्तीसाठी येऊन बसलात. म्हणजे दोन्ही पद्धतीने पाहिलं तर आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या संबंधाने तुम्हाला अनुभव आहे असंही म्हणता येत नाही आणि नाही असंही म्हणता येत नाही. म्हणून आत्मा आनंदरूप नाहीच. मग असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. आणि मग उत्तर पुढं देणार आहेत की हे दोन्ही उत्तर आम्ही दिलेच नाही, तूच देतोस. समजतंय ना? आमचं उत्तर तिसरंच आहे. म्हणजे तू काय म्हणतोस? आत्मस्वरूपाच्या परमानंद रूपत्वाचा अनुभव म्हणजे ज्ञान तुम्हाला आहे का? नाही. आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही, असं चाललंय ना? तोच म्हणतोय सगळं हे. तर त्याला म्हणतात की आम्ही आहे असंही म्हणत नाही आणि नाही असंही म्हणत नाही. आमचं उत्तर आहे नाही. काय उत्तर आहे आमचं? आत्मस्वरूपाच्या आनंदाचा अनुभव आहे नाही. अहो असं कसं होईल? तर मग त्याचं स्पष्टीकरण पुढे ते करणार आहेत. समजतंय? आता बघा, लगेच श्लोक लागतो. अभाने, पूर्वपक्षी म्हणतोय, जर तुम्हाला आत्मस्वरूपाच्या आनंदाचा अभान असेल, म्हणजे भान नाही तुम्हाला, अनुभव नाही, ज्ञान नाही, तर परमप्रेम न, तर मग आत्मस्वरूपावर परमप्रेम तुमचं होणार नाही. म्हणजे आत्मस्वरूपाची इच्छाच तुम्हाला होणार नाही आनंदाची. भाने, आणि जर तुम्हाला आत्मस्वरूपाच्या आनंदाचा अनुभव असेल, भान असेल, ज्ञान असेल, तर विषये स्पृहा न, जगात कोणाची सुद्धा विषयाच्या प्राप्तीची इच्छा होऊ नये. कोणाला इच्छाच होऊ नये. कशाची? विषयाच्या प्राप्तीची. कोणी विषय मिळवूच नाही. मग सर्वांनी आत्मस्वरूपाचा आनंदच मिळवावा. मग कारण त्याचा अनुभव आहे सर्वांना. एकदा मोठा अनुभव घेतल्यानंतर छोट्या आनंदासाठी कोणी धावतं का? बरोबर ना? जर सर्वांना आत्मस्वरूपाच्या आनंदाचा, मग तो आनंद कसा काय? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? व्यापक आहे. नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, असं सगळ्यांनीच म्हणावं. पण म्हणतात का असं सगळे? नाही. म्हणून मग तुम्हाला आत्मस्वरूपाच्या आनंदाचं भान आहे असंही म्हणता येत नाही आणि आभान आहे असंही म्हणता येत नाही. म्हणून आत्मा आनंदरूप नाहीच आहे असं म्हटल्यानंतर उत्तर दिलंय उत्तरार्धामध्ये. अतः, म्हणून, म्हणजे काय? दोन्ही पक्षामध्ये भान आहे म्हटलं तरी दोष येतो आणि नाही म्हटलं तरी दोष येतो. म्हणून आत्मनः असौ परमानंदता, आत्म्याची ही जी परमानंदता आहे ना, ते कशी आहे? भाने अपि अभाता. म्हणजे काय? या आत्मस्वरूपाच्या परमानंद रूपत्वाचं आम्हाला भान आहे आणि आभान पण आहे. समजतंय ना? अनुभव आहे, अनुभव नाही. मग असं दोन्ही कसं बोलता? मग यासाठी पुढं आता विषय सुरू झाला. असं होतं म्हटले. सामान्य रूपाने अनुभव आहे आणि विशेष रूपाने अननुभव, म्हणजे अनुभव नाही. सामान्य रूपाने माहिती आहे. तुकोबाराय बोलतात की या आनंदे दाटली तेही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. त्यांना आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त झाला की मग त्यांचे हे उद्गार आहेत. त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आत्मा आनंदरूप आहे, किंवा सुषुप्तीमध्ये गेल्यास कळतंय विषय तर कोणता नाही, पण आम्ही आनंदानं झोपलो होतो. याचा अर्थ आत्मस्वरूप आनंदरूप आहे. आम्हालाही अनुभव आहे, किंचित अनुभव आहेच ना सुषुप्तीत. फक्त आता ते सुषुप्तीमध्ये जे आत्म्याची आनंदरूपता कळाली, ते जागृतीत पण कळायची शिल्लक राहिली. बरोबर ना? तोच अनुभव माऊली म्हणतात, आगापै पंडुकुमरा नाही काय, जरी न येता स्वप्न जागरा आहे ना, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता.
स्वप्नातून जर जागृतीमध्ये आलाच नसता ना कोणी, त्या सुषुप्तीतून जागृतीमध्ये जर कोणी आलंच नसतं तर सगळे मुक्त झाले असते, ब्रह्मरूप झाले असते. पण तसं होत नाही. त्यांचं कर्म प्रारब्ध असतं ना, भोगावं लागतं, त्यामुळे जागृतीत यावं लागतं त्यांना, असा अर्थ आहे. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणते, ये र स्वप्न हन जागृती हा फळ भाव ते यायचा. सुषुप्तीमध्ये जीवात्मा हा ब्रह्मरूप होतो. फक्त ती ब्रह्मरूपता जागृतीत कळावी लागते, ध्यानात यावी लागते, तेवढं कळून घ्यायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्हाला सुषुप्तीमध्ये आत्म्याच्या परमानंद रूपत्वाचं भान आहे, जागृतीत आभान आहे. बरोबर ना. कालभेदाने दोन्ही गोष्टी मानता येतात. किंवा सामान्य रूपाने ज्ञान आहे पण विशेष रूपाने अज्ञान आहे. आपण काय म्हणतो, सगळं कळतं हो, देव आहे ऐशे कैशे, जे ज्ञानी याची ही मती भ्रंशे, मार्ग सांडूने अनारेशे चालते केवे. ज्ञानाला सगळं कळतं ना, विवेकी पुरुषाला, हे आत्मा आनंद रूप आहे, विषयात आनंद नाही. पण प्रवृत्ती पाहिले तर हे ज्यांना कळतं ना, त्यांची जेवढी प्रवृत्ती विषयात आहे तेवढी प्रवृत्ती न कळणाऱ्यांची नाही. बघा तुम्ही जगामध्ये ज्यांना कळालंय आत्मा आनंद रूप आहे तेच विषयाच्या प्राप्तीसाठी जास्त धावत आहेत. त्यांचे विषय, त्यांच्या इच्छा, त्यांच्या अपेक्षा सामान्य लोकांपेक्षा मोठ्या असतात. त्यांची लीला आहे असं तुम्ही म्हणताय, पण त्यांची अवदशा चालली तिकडं. समजला विषय. आता टीका बघा. परमानंद रूपत्वम न भासते भासते वा, पूर्वपक्षाचा प्रश्न आहे. पूर्वपक्षी म्हणतो आत्म्याचं हे परमानंद रूपत्व तुम्हाला भासतं की नाही भासत, कळतं की नाही कळत, माहिती आहे का नाही, अनुभव आहे का नाही, हे सगळे एक अर्थवाचे शब्द आहेत. अभाने अप्रतीतव म्हणजे आम्हाला प्रतीती नाही, अनुभव नाही, असं जर तुम्ही म्हणाल तर न परम प्रेम आत्मनी निरतिशय स्नेहो न स्यात, तर तुम्हाला आत्मस्वरूपाच्या विषयी मग परम प्रेम नाही व्हायला पाहिजे. कारण ज्याचं ज्ञानच नाही त्याचं प्रेम कसं होईल, लक्षात घ्या बरं. अभाने न परम प्रेम स्यात, एवढं सूत्र जरी कळालं तरी वारकरी संप्रदाय कळाला त्याला. हे इथं पूर्वपक्षाच्या मुखात आहे, पण हे सूत्र आहे. अभाने परम प्रेम न स्यात, जर ज्ञान झालं नाही ना तर परम प्रेमच होऊ शकत नाही कुणाला. म्हणजे जर प्रेम खरं व्हायचं असेल तर ज्ञान झालं पाहिजे अगोदर. ज्ञानोत्तर असतं ते खरं प्रेम. म्हणून माऊलींचं म्हणजे ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं हे खरं प्रेम आहे का, ते ज्ञानपूर्वक आहे, ज्ञानोत्तर आहे. म्हणून म्हटलंय अभाने, जर प्रेम ज्ञानच नसेल ना आत्मस्वरूपाच्या संबंधाने, तर मग आत्मा हा परमप्रेमाचा विषय आहे असं म्हणता येणार नाही. निरतिशय स्नेह आत्मस्वरूपाच्या विषय होणार नाही. विषय सौंदर्य ज्ञान जन्यत्वात स्नेहस्य, वा फार छान पंक्ती आहे ही. एखाद्या विषयाच्या सौंदर्याचं ज्ञान झाल्याच्या नंतरच त्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा किंवा स्नेह किंवा त्याच्या संबंधाने प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण होतं. परमात्म्याच्या सौंदर्याचं ज्ञान ज्ञानोबारायांना आहे, त्यामुळं परमात्म्यावर प्रेम आहे. म्हणून पाचा दामाचा घोंगडा नेसेन, उरली मोठते मी जेवी नगे बाईये, कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर मी रिघे नगे बाईये, याचा उंबरा उशिसा करेन वरी रझार सारे नगे बाईये, निवृत्ती ज्ञानदेवा पुसतील वर्म त्यासी कामी नमी पुरे नगे बाईये. काय तयारी आहे माऊलींची. याला म्हणायचं प्रेम, खरं प्रेम परमात्म्यावर आहे. का हे परमप्रेम आहे, कारण परमात्मा कोण आहे, कसा आहे, सौंदर्य काय, त्याचं रूप काय, त्याचे गुण काय, त्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा खरं प्रेम होतं. काहीच माहिती नाही आणि काय प्रेम कसं होईल. अर्धवट माहिती आहे ते अर्धवटच प्रेम असणार, थोडं माहिती आहे प्रेम थोडंच असणार, आणि भरपूर माहिती आहे प्रेम भरपूर असणार, सगळं माहिती आहे तर सगळं प्रेम असणार. जेवढं माहिती असेल, जेवढं ज्ञान असेल एखाद्या वस्तूविषयी तेवढं प्रेम. म्हणून ज्ञानोत्तरच प्रेम असतं, हा सिद्धांत आहे आमच्या संप्रदायाचा आपला, लक्षात घ्या. म्हणून म्हटलंय विषय सौंदर्य ज्ञान जन्यत्वात स्नेहस्य,
स्नेह कसा असतो? स्नेह म्हणजे प्रेम. कधी होतं प्रेम? एखाद्या विषयाच्या सौंदर्याचं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा त्या विषयाच्या प्राप्तीचं आपल्याला प्रेम होतं, त्याची आवड निर्माण होते, असा अर्थ आहे. ज्या वेळेला रुक्मिणी मातेने परमात्मा श्री कृष्णाच्या सौंदर्याचं ज्ञान ऐकलं, वर्णन ऐकलं, त्या ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलं, कृष्ण असा आहे, कृष्ण असा, भरपूर लीला ऐकल्या, चरित्र ऐकलं. भक्तिशास्त्रामध्ये असं वर्णन केलंय, खरं ज्ञान ऐकण्यातूनच होतं आणि खरं प्रेम सुद्धा ऐकण्यातूनच होतं, श्रवणातूनच होतं. प्रविष्ट कर्णरंध्रेन, परमात्मा कानाच्या बिळातूनच हृदयामध्ये येतात आणि मग परमात्म्यावर प्रेम होतं किंवा त्याचं ज्ञान होतं. रुक्मिणी मातेने ऐकलं, कीर्ती ऐकली, वर्णन ऐकलं, परमात्म्याचं सौंदर्य ऐकलं, ज्ञान झालं, कळालं की परमात्मा असा असा आहे, कृष्ण असा आहे, आणि मग कृष्णावर प्रेम झालंय. कृष्णाला बघितलं नव्हतं, कसा दिसतो माहिती नाही, पण गुणांचं वर्णन ऐकलं, प्रेम झालं. एखाद्या वस्तूचं सौंदर्य कळालं की मग त्याचं आपल्याला प्रेम होत असतं. म्हणून म्हटलंय विषय सौंदर्य ज्ञानजन्यत्वात् स्नेहस्य. आणि तुम्हाला तर काय नाही, ज्ञानच नाही आहे आत्मस्वरूपाच्या आनंद रूपत्वाचं. आत्मा आनंद रूप आहे तुम्हाला माहितीच नाही, तर मग आत्मस्वरूपाच्या संबंधाने परमप्रेम आहे असं कसं म्हणता येईल? असं कोण बोलतोय? पूर्वपक्षी. भाने म्हणजे प्रतीत. आणि जर तुम्ही आता असं म्हणाल की आत्मस्वरूपाच्या आनंद रूपत्वाची प्रतीती आम्हाला आहे, भान आहे, ज्ञान आहे, माहिती आहे, अनुभव आहे, सगळं आहे, तर मग तो विषये सुख साधने स्रगादौ तज्जन्ये सुखे वा स्पृहा इच्छा न स्यात्. तर मग तुम्हाला विषयांच्या संबंधाने किंवा जे सुख आपल्याला प्राप्त होतं, विषय सुख, त्याचं साधन म्हणून असलेले जे स्रगादौ, स्रग, चंदन, वनिता वगैरे, म्हणजे पुष्पमाळा, चंदन, एखादी स्त्री, या विषयांच्या संबंधाने तज्जन्ये सुखे वा, किंवा त्यांच्यापासून मिळणाऱ्या सुखाच्या विषयी स्पृहा न स्यात्, इच्छा न स्यात्, तुम्हाला इच्छा नाही व्हायला पाहिजे. का बरं? कारण तुम्हाला कळालंय आत्मा आनंद रूप आहे. मग आत्मा आनंद रूप आहे हे ज्याला कळालं त्याला विषय मिळवण्याची इच्छा कशी होईल? विषय सुखाची इच्छा कशी होईल? कारण आत्मलाभ हा परम लाभ आहे. आत्मलाभा न परो लाभो, आत्मलाभापेक्षा मोठा लाभ नसतो. आणि त्यामुळं माऊलींची ओवी आहे ना, आत्मलाभा सारिखे गोमटे काहीची न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जेना. ज्याला आत्मलाभ झाला त्याला कळतं की आत्मलाभासारखं गोमटं जगात काहीच नाही. त्यामुळे मग विषयाच्या प्राप्तीसाठी त्याला काही पळावं लागत नाही, मिळवावं लागत नाही. किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत आत्मानं चेत विजानीयात. आत्मस्वरूपाला जाणलं त्याला पुन्हा विषयाच्या प्राप्तीची इच्छा होत नसते. माऊली म्हणतात, जो अमृताते ठी ठेवी तो कांजे काय शेवे, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी. जो अमृताला नाव ठेवतो, जे देहाचे पुरंदर 14 जाती, ते इंद्र जे काळकुटाचे सहोदर, मृत्यू भेने प्याले अमर, जे देहाचे पुरंदर 14 जाती, ते अमृत पेलं ना इंद्रादिकांनी, पण ते काळकुटाचं सहोदर आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात, हा त्या अमृताचा परिणाम. असं नाव, जो अमृताला नाव ठेवतो, अमृताची निंदा करतो, त्याला कमी लेखतो, असा अर्थ. तो काय भाताची पेज पिऊन संतुष्ट होईल का? वाह, काय आज आनंद भेटला, का भाताची पेज प्यायला मिळाली, आणि इकडं अमृताला नाव ठेवत होता. आपलं तसंच चाललंय ना महाराज. आम्ही कीर्तनामध्ये स्वर्गाला नाव ठेवतो, ब्रह्मलोकाला नाव ठेवतो, मृत्यू लोकातले नासके विषय प्राप्त करण्यासाठी धावतो. म्हणजे अमृताला नाव ठेवून ताकाची पेज पिण्यात आनंद मानण्यासारखंच आहे ना ते. हे काय वर्णन करण्यासाठी आहेत का कीर्तन किंवा अभंग? हे अनुभूतीसाठी आहेत ना, आपल्या वैराग्यासाठी आहेत ना. म्हणून ज्याला कळालं आत्मलाभ, आत्मस्वरूपाचा आनंद म्हणजे महाराज व्यापक आहे. हा त्या आनंदाला व्यापक असं म्हटलंय. रसो वैसह, हा खरा रस आहे. हा रस आनंदाचा, असा हा रस आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति. हे सुख म्हणजे भूमा आहे, अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे, नित्य अविनाशी असं हे सुख आहे. आत्मस्वरूपाचं सुख अवीट आहे पुन्हा ते.
आणि विषयाचं विटणारं असं अनित्य असलेलं, क्षणभंगूर असलेलं अशा विषयाच्या सुखासाठी तो धावेलच कसा? बरोबर आहे ना? एखादा राजा आहे, राजा, आणि त्याला एखाद्या गावचा सरपंच करावं आणि त्यानं म्हणावं मग वा वा वा, आजपर्यंत कधी स्वप्न पाहिलं नव्हतं, आजी स्वप्नची हे तुकले साच्या सरीशे. एखादा राजा आहे आणि त्याला सरपंच केल्यावर तो काय आनंद मानेल का? नसतो. त्याप्रमाणे जो हा स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे, जो स्वानंद आत्मानंदाच्या साम्राज्याचा जो चक्रवर्ती झाला, राजा झाला, सम्राट झाला, ब्रह्मानुभवी झाला महात्मा, एषा ब्राह्मी स्थिते पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते, अशा आत्मानुभूतीमध्ये जो संलग्न आहे तो सामान्य विषयाच्या सुखाने कधीही सुखी होऊ शकत नाही. पण स्पृहा इच्छा नस्यात, ज्याला आत्मलाभ झालेला आहे, आत्मलाभाचा अनुभव आहे, त्याला विषयाच्या प्राप्तीची इच्छा नाही व्हायला पाहिजे. फलप्राप्तो सत्याम साधनेच्छा अनुपपत्ते हे, कारण एकदा फळच प्राप्त झालं की पुन्हा साधनाच्या इच्छेची अनुपपत्ती असते. म्हणजे फळच मिळालं मग साधना करायची काय गरज आहे, असा त्याचा अर्थ. तृप्ती झाली या जैसे साधने सरते, अपैसे देखे आत्मतुष्टी तैसे कर्मे नाही. एकदा पोट भरलं मग पुन्हा काहीतरी स्वयंपाक कसा करावा, ते भात तांदूळ निसत बसा, त्याची फोडणी टाका वगैरे, स्वयंपाक बनवण्याची पुन्हा काय गरज आहे? तृप्ती झालेली आहे, जेवण करून आलेलं आहे. फल प्राप्त झालं की कोणी साधनाकडे प्रवृत्त होत नसतं, हा नियम आहे. मग तसं इथं फल आहे ना, आत्मलाभ, आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त होणं, कळणं, अनुभवणं, हा तर हे फल आहे परमार्थाचं. मग हे फलच जर एखाद्याला प्राप्त असेल तर मग तो साधनाची इच्छा कशाला करेल? योगाभ्यास करू किंवा काहीतरी आणखी साधना करू, त्याला काय करायची गरज आहे आता? म्हणून म्हटले नित्य निरतिशय आनंद लाभे सते क्षणिके साधन पारतंत्र्यादी दोष दूषिते वैषयिके सुखे स्पृहा अयोगाच. काय पूर्वपक्षी छान बोलतोय. एका दृष्टीनं हे पूर्वपक्षी बोलतोय ते सिद्धांताचं खंडन करण्यासाठी जरी बोलत असला, आत्मा हा परमानंद रूप नाही हे त्याच्या पोटामध्ये काळकूट आहे भरलेलं, हृदय तो हालाहलम, त्याला हे सांगायचंय. पण तो जे बोलतोय ना ते साधूच्या अनुभूतीच्या अंगाने जर पाहिलं तर खरं आहे. साधूच्या अनुभूतीच्या अंगानं बघा ना याच्याकडं, मग ह्याच्यातली मजा कळते, आनंद येतो. खरंच आहे, ज्याला अनुभव झाला ना एकदा, आत्मस्वरूप आनंद रूप आहे हे ज्याला कळालं, अनुभवलं त्याने, तर मग नित्य निरतिशय अशा आनंदाचा लाभ त्याला झालेला आहे. मग क्षणिक अशा साधन पारतंत्र्य या दोषांनी दूषित अशा, म्हणजे साधनाने मिळणाऱ्या, परतंत्र आहे विषयाचं सुख. उपाधी मिळाली की सुख आहे, उपाध्या गेले तर सुख गेलं, बरोबर ना? परतंत्र आहे, सांगता येत नाही कोणी 5 वर्षानंतर आपल्याला निवडून देईलच, निश्चित नाही काही, परतंत्र आहेत आपण. मग दोष दूषित आहेत, सगळे दोष आहेत या वैषयिक सुखामध्ये. अशा दोष दूषित आणि दुःखग्रसित अशा या वैषयिक सुखाची स्पृहा होणं अयोग्य आहे, इच्छा होणं अयोग्य आहे, होऊ शकत नाही त्याला, महापुरुषाला त्या नाही होऊ शकत. मग तुम्ही काय म्हणता की आत्मस्वरूपाचा अनुभव आहे. जर आत्मस्वरूपाचा अनुभव सर्वांना आहे तर कोणी सुद्धा विषयाच्या सुखाच्या प्राप्तीची इच्छा करू नये. पण करतात सगळे, धावतायत विषयाच्या मागे. तस्मात न आनंद रूपता आत्मनः उपपन्ना इति. म्हणून आत्मस्वरूपाची परमानंद रूपता उपपन्न नाही, योग्य नाही. आत्मा परमानंद रूप नाहीच, हेच तुम्हाला मान्य करावं लागेल. असं कोण बोलतं? पूर्वपक्षी. समजलं? भान आहे म्हणाल तर विषयाच्या प्राप्तीची इच्छा होऊ नये. भान नाही म्हणाल तर ज्याचं भानच नाही त्याच्यावर प्रेम असू नये. समजलं ना? मग प्रेम नाही एकदा म्हटलं आत्मस्वरूपावर, मग प्रेम नाही, त्यामुळे आनंद रूप नाही, असं पुन्हा सिद्ध होतं. म्हणून दोन्ही बाजूने पूर्वपक्षी आत्मा परमानंद रूप नाही असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय.
आता उत्तर दिलंय, प्रकारांतरस्य अत्र संभवात मैवमिति परिहरती. इथं अन्यच प्रकार आहे आमच्या सिद्धांतात. पूर्व सिद्धांती बोलतायत पूर्व पक्षाला. काय बोलतायत की आमच्याकडे अन्य प्रकार उपलब्ध आहे ना, म्हणजे आम्ही भान आहे असंही म्हणणार नाही, भान नाही असंही म्हणणार नाही. अन्य प्रकार आमच्याकडे उपलब्ध आहे. तिसराच मुरारी तृतीय पंथा. ते मुरारी नावाचे पूर्वमीमांसेचे एक आचार्य होऊन गेले. मीमांसेमध्ये प्रमुख अशी दोन मत प्रवाह होती, एक गुरुमत आणि एक प्रभाकर मत. त्याला शिष्याचं मत मानलं जायचं. कुमारील भट्टांचं गुरुमत आणि त्यांच्या शिष्य प्रभाकराचं प्रभाकर मत. गुरूंच्याच मताच्या काही विरोधी अशी मतं मांडली प्रभाकराने आणि स्वतःचा संप्रदाय सुरू केला. मग मीमांसेमध्ये दोन मतप्रवाह सुरू आहेत, गुरुमत म्हणजे भाट्टमत आणि प्रभाकर मत. त्याच्यामध्ये त्या परंपरेमध्ये पुन्हा एक मुरारी नावाचे फार मोठे मीमांसेचे आचार्य होऊन गेले. त्यांनी दोघांचंही खंडन करून तिसराच मार्ग सांगितला. मग तेव्हापासून एक म्हण प्रचलित झाले, मुरारी तृतीय पंथा. म्हणजे मुरारी नावाचे जे आचार्य आहेत यांचा तिसराच मार्ग आहे म्हटले. तिसरंच मत आहे, वेगळंच मत आहे. तसं आमच्याकडं म्हटले काय इथं वेगळं मत उपलब्ध आहे. आम्ही उत्तर काय भान आहे असंही देणार नाही, भान नाही असंही देणार नाही. मग भानेप्य भाता सौ परमानंदता आत्मनः भाने अपि अभाता. म्हणजे आम्हाला भान असून अभान आहे आणि अभान असून भानही आहे. म्हणजे भानही आहे अभानही आहे, ज्ञानही आहे अज्ञानही आहे, अनुभवही आहे अनुभव नाही हे पण आहे. समजतंय ना? अशा दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत. म्हणजे तिसरा प्रकार आमच्याकडे आहे. आता बघा, यतो भानाभान पक्षयोः उभयोः अपि दोषः अस्ति अतः कारणात. यतः म्हणजे ज्या कारणाने, भान आणि आभान दोन्ही पक्षामध्ये दोष येतो ना, तू सांगितलास तो. या कारणाने आत्मनः असौ परमानंदता, आत्म्याची ही जी परमानंदता आहे ना, ते आमच्यासाठी कशी आहे माहिती आहे? भाने अपि म्हणजे प्रतीतौ सत्याम अपि अभाता न प्रतीता भवती. म्हणजे आम्हाला भानही आहे आणि आभानही आहे. आत्मस्वरूपाच्या आनंदाची प्रतीती पण आहे, अप्रतीती पण आहे, अनुभवही आहे आणि अनुभव नाही हे पण आहे. अशा दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत. हा तिसरा प्रकार आमचा आहे, हे तिसरं उत्तर आमचं आहे असं सिद्धांती पूर्व पक्षाला बोलतात. इथवर समजलं का? मग आता पूर्व पक्षाला शंका आलेलीच असेल, तुम्हालाही कळलं असेल आता त्यानं काय शंका केली की दोन्ही असणं कसं शक्य आहे? एक तर आहे म्हणा नाही तर नाही म्हणा. हे वेदांती असेच असतात. लोक वेदांत्यांना का नाव ठेवतात? म्हणे हे असेच या बोटावरचा थुका त्या बोटावर कधी करतील कळू देत नाहीत. आणि यांच्याकडे एक उत्तर सर्वात मोठं ठरलेलं आहे, काय? माया. उत्तर सापडत नसलं की अरे यालाच माया म्हणतात. संपला विषय. असं कदाचित पूर्वपक्षी बोलेल हे माहितीच आहे ग्रंथकारांना. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये पूर्वपक्षाची शंका जणू काही ऐकली आणि मग त्याला उत्तर दिलंय. आणि हे मग काय ऐकली, काय शंका केली, कसं उत्तर दिलं, हे सगळं टीकाकार स्पष्ट करतात. बघा टीकेमध्ये काय म्हटलंय, म्हणजे अवतरण पुढच्या श्लोकाचं. ननु अहो शंका आली, एकस्य युगपद भानाभाने न युज्येते इति आशंक्य किमिदम अयुक्तत्वम अदृष्टचरत्वम उपपत्तिरहितत्वम वा न आद्यः इति आह. पूर्वपक्षी म्हणतो एकस्य म्हणजे एकाच्याच ठिकाणी, युगपत एकाच वेळे, भान अभान न युज्येते, भानही असणं अभानही असणं योग्य नाही, युक्त नाही. समजतंय ना? म्हणजे आत्मस्वरूपाची आनंद रूपता, बरोबर? विषय एक आहे कोणता? आत्मस्वरूपाचे आनंद रूपता. मग एकाच विषयाच्या संबंधाने एकाच वेळेला भानही आहे आणि आभानही आहे असं म्हणणं शक्य नाही, बरोबर ना? इथं या घरामध्ये एकाच वेळेला आताच याच घरात अंधारही आहे आणि प्रकाशही आहे असं म्हणणं शक्य आहे का? दोन्हीपैकी एकच असेल. कारण नियम असा आहे की दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात राहत नाहीत.
हा काय नियम आहे. परस्पर विरोधी धर्म, प्रकाश अंधकार एका अधिकरणात, एका घरामध्ये आणि एकाच कालामध्ये. रात्री अंधार दिवसा प्रकाश, मग ठीक आहे, पण एकाच कालात प्रकाशही आहे अंधारही आहे असं म्हणणं शक्य नसतं. बरोबर ना? हा दोष आहे. मग पूर्वपक्षी म्हणतो की आत्मस्वरूपाची आनंदरूपता हा विषय एक, आणि या संबंधाने तुम्हाला मग भानही आहे आणि आभानही आहे आणि एकाच वेळी आहे असं म्हणता पुन्हा. असं कसं शक्य हो? असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. आणि मग उत्तर दिलंय त्याला. काय उत्तर दिलंय बघा. इथे आशंक्य शंका घेऊन उत्तर देत आहेत पूर्वपक्षाला. 2 विकल्प करून उत्तर देत आहेत त्याला. 2 विकल्प त्याला विचारतायत की तू जे म्हणतो ना एकाच आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या संबंधाने ज्ञान असणं आणि अज्ञान असणं, भान आणि आभान युक्त नाही असं जे तुझं म्हणणं आहे, तर हे जे अयुक्तत्व अदृष्टचर आहे म्हणून तुला म्हणायचंय का याला काही उपपत्ती नाही म्हणून म्हणायचंय? अशा 2 काय केले विकल्प. काय पहिला विकल्प काय? पूर्व पक्षाला बोलतायत ग्रंथकार की असं कुठं जगात दिसून येत नाही का? अदृष्टचर म्हणजे काय? न दृष्टचरम येते अदृष्टचरम. बरोबर ना? दृष्टचर म्हणजे दिसणं जगामध्ये आणि अदृष्टचर म्हणजे न दिसणं. असं जगामध्ये कुठं दिसून येत नाही की एकाच वस्तूचा अनुभवही आहे आणि अननुभवही आहे, ज्ञानही आहे अज्ञानही आहे, असं एकाच वस्तूच्या संबंधाने आहे असं जगात दिसून येत नाही. म्हणून हे अयोग्य आहे असं तुला म्हणायचंय का? समजायले का भाषा माझी? पूर्वपक्षी काय बोलतो? एकाच आत्मस्वरूपाच्या आनंदरूपतेच्या संबंधाने भान आणि आभान हे दोन्ही असणं युक्त नाही. मग त्याला विचारले का युक्त नाही? समजताय ना? का योग्य नाही आमचं बोलणं? हे भानही असणं आभानही असणं हाच आमचा पक्ष आहे. मग का योग्य नाही सांग? कशामुळे योग्य नाही म्हणतोस? तुला काय असं म्हणायचं आहे का काही जगामध्ये असं दिसत नसतंय कुठं म्हणून? म्हणजे भानही आहे ना आभानही एकाच वस्तू संबंधाने असं जगात कुठं दिसत नाही म्हणून तुला योग्य नाही असं वाटतंय का? असं कोणी विचारलं? सिद्धांत. पहिला विकल्प अदृष्टचरत्वम. आणि दुसरा दिलाय उपपत्ती रहितम. काही असंभव आहे म्हणून तुला म्हणायचंय एकाच वस्तूच्या संबंधाने भान आभान या दोन्ही गोष्टी असणं असंभवनीय आहे. उपपत्ती रहित म्हणजे काय? इथं उपपत्ती रहित शब्दाचा अर्थ आहे असंभव. बरोबर ना? इथं बरेच जण विकल्प त्या उपपत्ती शब्दाचा अर्थ इथं दृष्टांत असा करतात. दृष्टांत रहित आहे का? दृष्टांत इथं उपपत्ती शब्दाचा अर्थ दृष्टांत नाहीये. अन्यत्र उपपत्ती म्हणजे युक्ती, दृष्टांत, अनुमान असे उपपत्ती शब्दाचे अर्थ होतात. पण येथे उपपत्ती शब्दाचा अर्थ आहे असंभावना. उपपत्ती म्हणजे काय? उपपन्न असणं, संभवनीय असणं. आणि अनुपपत्ती म्हणजे काय? असंभवनीय. असं असंभव आहे. काय? भान आभान दोन्ही विरोधी आणि एकाच आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या संबंधाने आहेत असं म्हणणं संभवनीय नाही. उपपत्ती रहित आहे म्हणजे काय? असंभवनीय आहे, असं शक्यच नाही जगात. बरोबर ना? असे 2 विकल्प पूर्व पक्षाला विचारलेले आहेत. कुणी? सिद्धांत्यांनी, उत्तर पक्षाने. समजलं का? आणि मग जर पूर्वपक्षी म्हणेल, काय म्हणेल? न आद्यः. बरोबर? पहिला विकल्प जर पूर्वपक्षी म्हणेल की आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या संबंधाने भान आणि आभान असणं अयोग्य आहे कारण असं जगात दिसून येत नाही. पहिला विकल्प जगात असं दिसून येत नाही, अदृष्टचर आहे, जगात दिसून येत नाही असं कुठंच की दोन्ही विरोधी परस्पर गोष्टी आणि एका अधिकरणात एका कालात आहेत असं दिसून येत नाही. असं जर म्हणेल तर मग त्याला समजून ग्रंथकार देत आहेत की असं अदृष्टचर आहे असं नाही, हे दृष्टचर आहे. जगामध्ये असं दिसून येतं काय की परस्पर विरोधी 2 गोष्टी पण एका अधिकरणात आणि एकाच कालात राहतात. लक्षात घ्या बरं. आता वेदांताचा सिद्धांत तो जो आहे ना, नेहमी आपण ऐकतो की 2 परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात राहत नाहीत. त्याचंच इथं खंडन आहे. आणि आता सिद्ध करणार आहेत की 2 परस्पर विरोधीच धर्म एकाच अधिकरणात एकाच कालात राहतात. इति दृष्टचरम असते न तो अदृष्टचरम. त्याच्या दृष्टांत देऊन त्याला स्पष्टीकरण करून देणार
आहेत. मग ते खरं काय आहे? कारण सिद्धांत तर आता इथं बोलणारे सिद्धांतच आहेत आणि नेहमी आपण जो सिद्धांत ऐकतो तो खोटा आहे का? तर तोही खोटा नाही. दोन्ही सिद्धांतांच्या आपापल्या मर्यादा आहेत, मर्यादा. ते स्पष्टीकरण पुढं बघू, बरोबर ना? तर पूर्व पक्षाला ग्रंथकार म्हणतायत की असं जगात दिसून येत नाही, असं नाही की एकाच वस्तूच्या विषयी भान आणि आभान असणं शक्य नाही, असं म्हणतोय पूर्व पक्षी. का जगात दिसत नाही? कसं काय दिसत नाही? दिसतंय असं कोण बोलतायत? सिद्धांत. मग कसं दिसतंय, कुठं दिसतंय, त्याला दृष्टांत दिलाय पुढच्या श्लोकात. अध्येतृवर्ग मध्यस्थ पुत्राध्ययन शब्दवत् भानेप्यभानं भानस्य प्रतिबंधेन युज्यते. 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 अध्येतृवर्ग मध्यस्थ पुत्राध्ययन शब्दवत् भाने अपि अभानं भानस्य प्रतिबंधेन युज्यते. अन्वय. अध्येतृवर्ग मध्यस्थ पुत्राध्ययन शब्दवत् भाने अपि अभानं भानस्य प्रतिबंधेन युज्यते. दृष्टांत दिला आता अगोदर. आता वर बघा, खाली नाही. खाली काय आहे? अंधार. प्रकाश कुठे? लाईट वर लावली ना. आता बघा, ज्ञानाच्या प्रकाशात आधी समजून घ्या. एक वर्ग बसलेला आहे, चाललेला आहे. त्या वर्गामध्ये अनेक विद्यार्थी आहेत. दिसतंय? आपलाच अनुभव आहे की नाही? लहानपणी भरपूर अलीकडे इतके विद्यार्थी नसतात पहिली दुसरीच्या वर्गात सरकारी शाळेमध्ये. दोघं 7वी पर्यंत काहीतरी शाळा आहे. 7वी नाही, 5वी पर्यंत शाळा आहे. 5 वर्ग आहेत आणि 5 वर्गामध्ये 4 मुलं, काय 5-6 काहीतरी मुलं आहेत फक्त. तेवढ्या मुलांसाठी शाळा सुरू आहेत. सरकारी शाळेमध्ये मुलांना टाकतच नाही आजकाल कोणी, सगळे त्या इंग्लिश शाळेमध्ये. त्यामुळे इंग्लिश संस्कृती यायला लागली आपल्या भारत देशामध्ये. मग मायबापांना कसे सांभाळतील? ते सांभाळणारच नाही. मग ही चूक मुलांची आहे का मायबापांची आहे? मायबापांची पहिली चूक आहे ही. मग त्या चुकीची फळं त्यांनाच भोगावी लागतात. केले कर्म झाले त्याची वृद्धाश्रमात भोगा आले. तर बघा, एक वर्ग चाललेला होता. असे 100-200 विद्यार्थी बसलेले आहेत आणि गुरुजींनी सांगितलं, चला हे अमुक अमुक पाठ म्हणून दाखवा. जसं आपण पारायण करतो तसं एकाच वेळेला सर्वांनी पाठांतर म्हणून द्यायला सुरू केलं. वेद, पूर्वीची शाळा, वेद पाठक मंत्र म्हणायला दिलेले होते पाठांतराला. वेदाचे मंत्र त्यांनी पाठांतर केलेले आणि ते मंत्र म्हणत होते सगळे विद्यार्थी त्या आश्रमातील, त्या शाळेतील. आणि अचानक त्याचे एका मुलाचे वडील बाहेर आले. वडिलांनी बघितलं आपला मुलगा म्हणतोय का नाही म्हणत, कारण पूर्वीचे वडील फार खत्रे होते. अभ्यास जर करत नसेल तर शिक्षकांना म्हणायचे याला मारा. आमचे वडीलच म्हणायचे शिक्षकांना, शाळेत जाऊन सांगायचे, आमच्या मुलाने जर अभ्यास नाही ना केला, काय मारायचं ते मारा म्हणायचे, झपके द्या म्हणायचे, चांगले अभ्यास केला पाहिजे त्याने. मग ते बघायला यायचे हे गप बसलेलं आहे का म्हणतोय सर्वांबरोबर, हे पाहण्यासाठी वडील खिडकीतून पाहतायत आपला मुलगा म्हणतोय का नाही. तर मुलाचे सुद्धा पुटपुटलेले ओठ दिसले. सर्वांबरोबर हाही म्हणतोय. ध्यानात आलं. मधून मधून बारीक बारीक ध्वनी पण येऊ लागला. कुणाचा? मुलाच्या आवाजाचा येऊ लागला. वडिलांनी बघितलं, वा वा वा, मुलगा म्हणतोय. आता मला सांगा, तेवढ्या 100 विद्यार्थ्यांमध्ये तो एक त्यांचा मुलगा, तो सुद्धा मंत्र म्हणतोय, पण त्या मुलाचा विशेष ध्वनी वडिलांना ऐकायला जातोय का?
आता असं म्हटला, आता तसं म्हटला, बरोबर तोच आवाज ऐकायला जातोय का सगळ्यांच्या आवाजामध्ये तो दबलेला आहे? ऐकायला जात नाही का? ऐकायला जातो, पण विशेष रूपाने ऐकायला येतो का? ऐकायला येत नाही. मग ऐकायला जातो का ऐकायला येत नाही? का दोन्ही बरोबर आहे? दोन्ही बरोबर आहे. समजतंय ना? आता परस्पर विरोधी दोन धर्म आहेत. ऐकायला जात आहे, ऐकायला जात नाही, आहेत की नाही? परस्पर धर्म विरोधी आहेत की नाही दोन? ऐकणं न ऐकणं. आणि दोन्हीचा अनुभव वडील घेतायत एकाच कालामध्ये, एकाच त्या अधिकरणामध्ये अनुभव घेतायत की नाही? मग असं कसं म्हणतोस पूर्व पक्षा की दोन परस्पर विरोधी धर्म म्हणजे भान आणि आभान आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या संबंधांना एकाच काळात एकाच ठिकाणी असणं शक्य नाही, असं जगात कधी दिसत नाही. दिसतं की नाही इथं? मग त्या वडिलांना त्या पुत्राच्या ध्वनीचं ज्ञान आहे का नाही? आहे म्हणता येतं, नाही म्हणता येतं. आहे कसं? सामान्य रूपेण असती. नाही कसं? विशेष रूपाने मात्र नाही. जेव्हा सगळे शांत होतील आणि एकटा म्हणेल तेव्हा विशेष रूपाने ज्ञान होईल. आणि सर्वांच्या बरोबर म्हणेल, एकत्र म्हणणं हाच तिथं प्रतिबंध आहे. विशेष रूपाने मुलाचा आवाज ऐकू न यायला प्रतिबंध आहे. कारण आहे काय? कारण आहे? सर्व एकत्र म्हणतात. समानाभिहार म्हटलंय पुढे येणारे शब्द. समानाभिहार म्हणजे एकत्र म्हणतायत सगळे. त्यामुळे वडिलांना पुत्राच्या ध्वनीचं ज्ञान सामान्य रूपाने आहे पण विशेष रूपाने नाही. तसं आम्ही म्हणतोय आत्मस्वरूपाची आनंद रूपता आम्हाला सामान्य रूपाने ज्ञात आहे, विशेष रूपाने अज्ञात आहे. आणि मध्ये प्रतिबंध काहीतरी असला की या दोन्ही गोष्टी मानता येतात. समजतंय ना? मध्ये प्रतिबंध माना, मग ज्ञानही आहे ना अज्ञानही, दोन्ही म्हणता येतं. बरोबर ना? रज्जूचं ज्ञान आहे की नाही? सर्प ज्ञान झालं तेव्हा त्याला सर्प भासला रज्जूवर, सापय म्हटला, धावला. बरोबर? आता त्याच्या भ्रमाचं विश्लेषण केलं शास्त्रामध्ये. त्याला भ्रम कसा कसा झाला वगैरे, ज्ञान कशाचं आहे, अज्ञान कशाचं आहे वगैरे, तसं विश्लेषण केलं शास्त्रात. त्याला ख्यातिवाद म्हटलं, अनिर्वचनीय ख्याती. मग त्या रज्जूचं ज्ञान त्या भ्रमिष्ठ पुरुषाला झालंय का नाही? जेव्हा रज्जू भासला तेव्हा, त्या सर्प भासला तेव्हा सुद्धा आहे ना? कसं आहे? आहे काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान रज्जूचं आहे. आणि पुन्हा म्हटलं सर्प आहे, हे विशेष अज्ञान आहे. समजलं ना? आहे रूपाने सामान्य ज्ञान रज्जूचं आणि सर्प आहे म्हणतो, हे विशेष अज्ञान आहे रज्जूचं. समजलं? एकाच कालामध्ये आहे की नाही? का? प्रतिबंध आहे, त्याला भ्रम झालाय, अज्ञान आहे त्याचं. किंवा त्या ठिकाणी सामान्य अंधकार, मंद अधिक अंधकार म्हणतो आपण, तो दोष आहे. मंद अंधकार या दोषामुळे एकाच कालात एकाच अधिकरणामध्ये ज्ञान अज्ञान, रज्जूचं ज्ञानही आहे अज्ञानही आहे, सामान्य ज्ञान विशेष अज्ञान एकाच कालात एकाच देशात आहे की नाही? आहे. एवढंच आहे, जेव्हा दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात राहायला लागतात तेव्हा प्रतिबंध मानावा लागतो. म्हणून म्हटलं होतं मर्यादा ठरल्यात. जेव्हा प्रतिबंध नसतो ना तेव्हा मात्र दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात राहत नाहीत. तिथला हा सिद्धांत आहे तो. जेव्हा आम्ही नेहमी म्हणतो की दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात राहत नाहीत, हा नियम आहे. प्रकाश अंधकार एका अधिकरणात राहत नाही एका कालात, असं जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा त्या ठिकाणी प्रतिबंध रहित ते बोलणं असतं. आणि जेव्हा प्रतिबंध मानला जातो तेव्हा दोन परस्पर विरोधी धर्म सुद्धा एका अधिकरणात एकाच कालात प्रतीतीला येतात. समजतंय ना? अहो आता आपलाच अनुभव आहे ना, आपलं ज्ञान आपल्याला आहे का नाही सांगा? मी आहे या रूपानं ज्ञान आहे की नाही आपल्याला? आहे. आणि ब्रह्म आहे या रूपानं ज्ञान आहे का? मी ब्रह्म आहे हे ज्ञान आहे का आपल्याला? नाही. मग ज्ञान आहे का नाही? आहे म्हणता येतं, नाही म्हणता येतं. सामान्य रूपानं मी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे असं ज्ञान आहे. पण मी ब्रह्म आहे असं मात्र ज्ञान नाही. मग दोन ज्ञान आहे, ज्ञान नाही. म्हणजे ब्रह्मरूपाने नाही आणि सामान्य रूपाने मात्र आहे, विशेष रूपाने नाही. हे दोन परस्पर विरोधी धर्म एकत्र आले की नाही? एका कालात आले की नाही? एकाच्याच ठिकाणी आले की नाही? का आले? अविद्या नावाचा प्रतिबंध आहे म्हणून. ऐका,
प्रतिबंध मानला की दोन धर्म विरोधी जरी असले तरी एका अधिकरणात एका कालात राहतात, आणि प्रतिबंध नसेल तेव्हा मात्र दोन धर्म म्हणजे विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात राहू शकत नाहीत. ह्या त्यांच्या मर्यादा ठरल्या सिद्धांताच्या. समजलं का इथपर्यंत? हा दृष्टांत समजला का? आता बघा, अध्येतृवर्ग मध्यस्थ पुत्राध्ययन शब्दवत भाने अपि अभानम. अध्येतृवर्ग आहे, वेद पाठकांचा एक वर्ग आहे, विद्यार्थ्यांचा समूह आहे. त्याच्यामध्ये स्थ मध्यस्थ त्या वर्गामध्ये असलेला पुत्र, एका वडिलांचा मुलगा आहे. अध्ययन शब्दवत, तो सुद्धा अध्ययन करतोय, त्या मंत्रांचं उच्चारण करतोय, आणि त्याचे शब्द त्या वडिलांच्या कानावर जातातही नाही जात, म्हणजे त्याचं ज्ञान होतही आणि होतही नाही. भाने अपि अभानम, ह्या वडिलांना जसं आहे त्याप्रमाणे भानस्य प्रतिबंधेन युज्यते. बरोबर ना? त्या ज्ञानाच्या ठिकाणी प्रतिबंध आला, विशेष रूपाने ज्ञान होण्यासाठी मध्ये प्रतिबंध आला की प्रतिबंध आल्याच्या नंतर मग युज्यते, जगामध्ये असं दिसून येतं की दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहतात. तसं मग इथंही प्रतिबंध आहे अविद्या नावाचा. त्यामुळं आत्मस्वरूपाच्या आनंदाचा आम्हाला भानही आहे आणि आभानही आहे असं आम्ही बोलतो. समजतंय ना? असा याचा अर्थ आहे. असं उत्तर दिलं. ठीक आहे. अध्येतॄणाम वेदपाठकानां वर्गः समूहः तस्य मध्ये तिष्ठते इति अध्येतृवर्ग मध्यस्थः स च असौ पुत्रः च इति. तथा कर्मधारय समास केलाय. वेदपाठकांचा एक वर्ग समूह होता, त्यामध्ये एक मुलगा होता. स च असौ पुत्रः, तो अध्ययन करणारा तोच एक मुलगा. तस्य अध्ययनम तत्कर्तृकम पठनम, त्या मुलाचं जे अध्ययन होतं म्हणजे त्यानं जे केलेलं पठन होतं, उच्चारण होतं, म्हणणं होतं. तस्य शब्दः ध्वनिः, त्या मुलाचा तो ध्वनी, त्याचे शब्द. यथा बहिस्थस्य पितुः भासमानः अपि सामान्यतः न भासते विशेषतः अयं मत्पुत्र ध्वनिः इति, तथा आनंदस्य अपि भाने अपि अभानं भवति इत्यर्थः. त्या वडिलांना मात्र हा माझ्या मुलाचा ध्वनी आहे असं विशेष ज्ञान नाही, पण सर्वांच्या बरोबर तो म्हणतोय सामान्य ज्ञान मात्र आहे. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचं आम्हाला भानही आहे, आभानही आहे. कशाने घडतं हे सगळं? प्रतिबंधे न युज्यते. मध्ये भ्रम मानला किंवा प्रतिबंध मानला की सगळं जुळून येतं. भाने अपि अभानम इति एतद अत्र अपि अनुषंजनीयम. भान असूनही अभान आहे असं याही ठिकाणी अध्याहार करावा. भानस्य भाने अपि अभानम इत्येतत्. बरोबर ना? भान असूनही आभान आहे असं मानलं पाहिजे. भानस्य नामस्फुरणस्य प्रतिबंधेन वक्ष्यमाण लक्षणेन भाने अपि अभानं सामान्यतः प्रतीतौ अपि विशेषाकारेण अप्रतीतिः युज्यते उपपद्यते इत्यर्थः. बरोबर? सामान्य रूपाने प्रतीती आहे पण विशेष रूपाने अप्रतीती म्हणजे अनुभव नाही. हे सगळं घडतं म्हटले. कधी घडतं? आम्ही पुढे एक प्रतिबंध सांगणार आहेत, वक्ष्यमान प्रतिबंध लक्षणे. पुढे एक प्रतिबंध सांगणार आहेत 14व्या श्लोकामध्ये. त्या प्रतिबंधामुळे हे सगळं घडणं शक्य होतं की भान असूनही आभान आहे. कुणाचं? आत्म्याच्या आनंदरूपतेचं. भान असूनही आभान आहे हे घडतं. जसं इथं घडतं त्या वर्गामध्ये वडिलांना भान असूनही आभान आहे आपल्या मुलाच्या शब्दाचं, ध्वनीचं. तिथं दोष काय किंवा प्रतिबंध काय? समानाभिहार, एकत्र सर्वांनी केलेलं उच्चारण, हा तिथं प्रतिबंध आहे. तसं इथं सिद्धांतामध्ये अनादि अविद्या, अज्ञान हेच काय आहे? प्रतिबंध आहे. त्यामुळे तू जे म्हणतोस ना की एकाच आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या संबंधाने भान आणि आभान दोन्ही विरोधी घडणं शक्य नाही. बरोबर ना? तर युज्यते शब्दाने काय केलंय? उपपद्यते. दुसरा जो पक्ष त्याचा होता ना की असं उपपन्नच नाही, असं संभवनीय नाही, तर त्याला संभवनीय कसं आहे हे काय केलंय? सांगितलेलं आहे.
कह असौ प्रतिबंधः इति अत आह. कोणता प्रतिबंध आहे की त्या प्रतिबंधामुळे आपल्याला भानही एखाद्या वस्तूचं असतं आणि आभानही असतं. हा प्रतिबंध कोणता आहे असा प्रश्न विचारला पूर्वपक्षाने. त्याचं उत्तर देत आहेत पुढच्या श्लोकामध्ये. प्रतिबंधोस्ति भातीति व्यवहारार्ह वस्तूनि तन्निरस्य विरुद्धस्य तस्योत्पादनमुच्यते. प्रतिबंधोस्ति भातीति व्यवहारार्ह वस्तूनि प्रतिबंधः अस्ति भाति इति व्यवहारार्ह वस्तूनि तन्निरस्य विरुद्धस्य तस्य उत्पादनम उच्यते. अस्ति भाति इति व्यवहारार्ह वस्तूनि तम निरस्य विरुद्धस्य तस्य उत्पादनम प्रतिबंधः उच्यते. अस्ति एखादी वस्तू आहे, भाती तिचं ज्ञान होत आहे, इति व्यवहारार्ह वस्तूनी अशा व्यवहाराला योग्य असलेल्या वस्तूच्या ठिकाणी तम निरस्य तम व्यवहारम निरस्य असा व्यवहाराचा निराश करून विरुद्धस्य तस्य विरुद्ध अशा व्यवहाराचं उत्पादन होणं, उत्पत्ती होणं प्रतिबंध उच्यते प्रतिबंध मानला जातो असा सरळ अर्थ आहे. आता उदाहरणादाखल समजून घ्या. एखादी वस्तू आहे समजा, काय इथं दोरी ठेवली समजा, बरोबर, किंवा इथं अग्नी ठेवला समजा. आणखी अस्ति भातीचं दोन्हीचं उदाहरण, अग्नी आहे समजा, इथं दिवा आहे, इथं लावून ठेवला, अग्नी ठेवला, मग आहे का नाही? मग अग्नीचा आहे असा व्यवहार व्हायला पाहिजे का नाही असं म्हणून व्यवहार व्हायला पाहिजे? म्हणजे अग्नी असताना इथं, आता नाही ही गोष्ट वेगळी, त्यामुळे तुम्ही नाही म्हणाल, पण आहे असं समजा. प्रत्येक वस्तूत अग्नी आहे ना, त्याच्यात पण अग्नी आहेच की नाही? सामान्य रूपाने तर आहेच ना. आहे म्हणायला काय अडचण आहे? इथं अग्नी आहे की नाही? आहे. मग अग्नी ही अस्ति असा व्यवहार व्हायला पाहिजे की नाही? बरं, अग्नी आपण असा स्पर्श केला तर दाहकता अनुभूतीला आली की नाही? आली. अग्नी ही भाती, बघा अनुभव आला. अग्नीचं भान आहे का? स्पर्श केला मी, चटका बसला, मग अग्नी नाही कसं म्हणता येईल? समजतंय ना? अस्ति भाती असा व्यवहार झाला कुणाचा? अग्नी संबंधाने, कारण इथं अग्नी आहे. मग वस्तू इथं आहे असताना वस्तूचा अस्ति भाती असा व्यवहार व्हायला पाहिजे. नसेल तर नास्ति न भाती असा व्यवहार व्हायला पाहिजे. समजतंय ना? नसेल तर नाही, असेल तर आहे असा व्यवहार व्हायला पाहिजे, बरोबर ना? मग असं असताना देखील बऱ्याच वेळा असं होतं की वस्तू तर असते, मग अस्ति असं म्हणायला पाहिजे, भाती असं म्हणायला पाहिजे, पण तसं न म्हणता वस्तू असूनही बरं न अस्ति न भाती असं म्हणायला लागतो. यालाच म्हणतात प्रतिबंध. समजतंय ना? याला काय म्हणायचं? प्रतिबंधाचं स्वरूप, बरोबर. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? वस्तू आहे तर आहेच म्हणणार ना, नाही कोण म्हणेल? एवढा मूर्ख कोण आहे जगामध्ये की वस्तू आहे ढळढळ बघूनही म्हणतो नाही? अशोक महाराज तर दिसाले, तर टळटळीत दिसाले डोळ्याला, आणि म्हणायला लागलाय अशोक महाराज नाहीत, त्यांच्याकडे बघूनच म्हणतोय. असं शक्य आहे का? बरोबर ना? त्याचं उत्तर असं आहे, दृष्टांत समजण्यासाठी दिला, बरोबर ना? दृष्टांत समजण्यासाठी दिलाय फक्त. वस्तू असूनही नाही म्हणतो म्हणजे इथं जेवढा मूर्खपणा आहे ना एखाद्याचा तेवढाच मूर्खपणा मग इकडं सिद्धांतात का नाही? समजतं ना? मी दृष्टांताचं समर्थन न आपलं असमर्थन करत नाही, समर्थनच करतो. वस्तू आहे तर आहेच म्हणायला पाहिजे ना, मग नाही म्हणायला पाहिजे का?
भाती तर भातीच, अभाती म्हणायला पाहिजे का? न भाती म्हणायला पाहिजे का? नाही म्हणायला पाहिजे. इतकं कोण मूर्ख असतो का? तुम्हीच आहात, तुम्हीच मूर्ख आहात. ते काय इथं चैतन्य नाही का? या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे माऊली काय म्हणतात? असे असती. आणि आम्हाला दिसतं का? मग वस्तू आहे या शब्दाला विषय व्हायला पाहिजे, आहे या शब्दानं बोलायला पाहिजे. असेल तर चैतन्य सर्वत्र आहे, ब्रह्म सर्व गत सदा सम असं जर आहे, आणि तरी सुद्धा आम्ही म्हणतो नाही, देव नाही, हे जड आहे, चेतन नाही, त्याचा अनुभव नाही, म्हणजे भाती न भाती, म्हणजे असती भाती या व्यवहाराला योग्य इथलं चैतन्य आहे, माझ्यातलं चैतन्य. मी ब्रह्म आहे का नाही? तुम्हाला अनुभव असो नसो, तुम्ही आहात का नाही ब्रह्म? तुम्ही ब्रह्मच आहेत, बरोबर. स्वरूपाने तर तुम्ही काय आहेत? भले प्रतिबंध असेल, संशय असेल, तुमचे भ्रम असतील, काय जे असेल ते सध्या असेल, पण तुम्ही ब्रह्म तर नक्कीच आहात. आहेत की नाही ब्रह्म? कारण श्रुती काही खोटं बोलणार नाही, तिला काही मिळवायचं नाही, काय आपल्याला खोटं बोलून काही प्राप्त करायचं नाही. श्रोतृ हितैषिणी म्हटलंय, श्रोत्यांचं हित इच्छिणारी म्हणजे श्रुती असते. नाही श्रुती परवती माऊली जगा, ज्ञानोबराय म्हणतात. मग अशी श्रुती जर सांगते की तत्वमसी, तुम्ही ब्रह्म आहात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कैची क्यू कोठे जीव निराळा, तुम्ही ब्रह्म आहात. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, हा जीव म्हणजे परब्रह्म आहे. आणि स्वतःचा अनुभव सांगितला, मी वासुदेव तत्वता. मग लक्षात घ्या, आपण ब्रह्मच आहेत की नाही? आहेत. मग जगामध्ये लोक म्हणतात का अहम ब्रह्मास्मी, असं म्हणतात का? मी ब्रह्म आहे. मग मी ब्रह्म आहे की नाही? ब्रह्मरूपाने मी आहे की नाही? मग नाही कसं म्हणतात? नाही म्हणतात. मला ब्रह्माचा अनुभव आहे म्हणतात का नाही म्हणतात? नाही म्हणतात. याचा अर्थ काय? भान नाही. म्हणजे अस्ति भाती असा व्यवहार व्हायला पाहिजे, पण न अस्ति न भाती म्हणतो, बरोबर ना? ब्रह्म न अस्ति, ब्रह्म न भाती असं म्हणतो. यालाच काय म्हणायचं? तितकाच मूर्ख आहे तो की अग्नी असूनही न अस्ति न भाती म्हणणारा जितका मूर्ख आहे तितकाच मूर्ख, त्याच्यापेक्षा मूर्ख. कारण अग्नी तरी जड आहे, कधीतरी विझून जाणार आहे, पण चैतन्य कधीच नष्ट होणार नाहीये, आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे. मग असं असताना आणि आपलं स्वरूप आहे, अग्नी तरी भिन्न आहे, ते चैतन्य ते ब्रह्म तर आपलं स्वरूपच आहे. मग स्वतःच्याच स्वरूपाचं त्याला काय आहे? अस्ति भाती म्हणायला पाहिजे, तर न अस्ति न भाती म्हणतो. ब्रह्म न अस्ति ब्रह्म न भाती म्हणतो. यालाच म्हणायचं प्रतिबंध, यानी कि इसे प्रतिबंध हुआ है, ये तो सिद्ध होता है. मग तो कोणता प्रतिबंध आहे? तर पुढे अनादि अविद्या असं पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. आता बघा श्लोकाचा सरळ अर्थ आता समजलं ना तुम्हाला? टीकेमध्ये बघू. अस्ति भाती इति व्यवहारार्ह वस्तूनी, म्हणजे काय? अस्ति विद्यते, भाती प्रकाशते, इति एवं प्रकारम व्यवहारम अर्हति इति अस्ति भाती व्यवहारार्हम तच्च तद वस्तूच इति तथा तस्मिन्. एखाद्या वस्तूच्या संबंधाने आहे असा व्यवहार व्हायला पाहिजे असेल तर, बरोबर. भाती असा व्यवहार व्हायला पाहिजे. प्रकाशते, मला ज्ञान आहे, पण अशा व्यवहारास योग्य अशा वस्तूच्या संबंधाने सुद्धा न अस्ति न भाती असा व्यवहार होणं. तम निरस्य, असा व्यवहाराचा निराकरण करून विरुद्ध व्यवहार झाला. न अस्ति न भाती इति एवं रूपस्य तस्य व्यवहारस्य उत्पादनम जननम प्रतिबंधः उच्यते. बरोबर, विरोधी व्यवहार झाला, न अस्ति न भाती. अस्ति भाती अशा व्यवहारास योग्य वस्तूच्या ठिकाणी न अस्ति न भाती असा व्यवहार होणे म्हणजे प्रतिबंध. समजतंय एका वाक्यामध्ये श्लोकाचा अर्थ? पूर्वपक्षी आता बोलतो बघा. उक्त लक्षणस्य प्रतिबंधस्य कारणम दृष्टांत दार्ष्टान्तिकयोः क्रमेण दर्शयति. वर सांगितलेला जो लक्षणाचा जो प्रतिबंध आहे, त्या प्रतिबंधाचं नेमकं कारण काय? प्रतिबंध तर झालाय सर्वांना. आता मी ब्रह्म आहे पण नाही म्हणतो, मला अनुभव नाही म्हणतो, चैतन्य आहे पण नाही म्हणतो. प्रतिबंध तर झालाय.
मग या प्रतिबंधाचं कारण काय आहे? समजतंय ना? हा प्रतिबंध म्हणजेच काय? याला इथं आपल्या भाषेमध्ये विपरीत ज्ञान म्हणा. काय म्हणायचं याला? या प्रतिबंधाला कंसात लिहून घ्या. हा प्रतिबंध म्हणजे काय? विपरीत ज्ञान. समजलं का? रज्जू आहे तर रज्जू आहे म्हणायला पाहिजे. रज्जू नाही म्हणतो, सर्प आहे म्हणतो, याला काय म्हणायचं? प्रतिबंध. आहे त्याला आहे म्हणत नाही, नाही त्याला आहे म्हणतो. समजतंय ना? सर्प नाही पण सर्प आहे म्हणतो. रज्जू आहे, रज्जू नाही म्हणतो. समजतंय ना? आहे त्याला नाही, नाही त्याला आहे, इसे का नाम प्रतिबंध. यालाच म्हणायचं विपरीत ज्ञान, उलट ज्ञान. बरोबर ना? तर या प्रतिबंधाचं नेमकं कारण काय? दृष्टांतामध्ये आणि सिद्धांतामध्ये क्रमाने ग्रंथकार दाखवतायत, सांगतायत. श्लोक नंबर 14. तस्य हेतुः समानाभि हारः पुत्रध्वनिश्रुतौ इहानादिरविद्यैव व्यामोहैकनिबन्धनम् तस्य हेतुः समानाभि हारः पुत्रध्वनिश्रुतौ इहानादिरविद्यैव व्यामोहैकनिबन्धनम् तस्य हेतुः समानाभि हारः पुत्रध्वनिश्रुतौ इहानादिरविद्यैव व्यामोहैकनिबन्धनम् तस्य हेतुः समानाभि हारः पुत्रध्वनिश्रुतौ इहानादिरविद्यैव व्यामोहैकनिबन्धनम्. पदच्छेद. तस्य हेतुः समानाभिहारः पुत्रध्वनिश्रुतौ इह अनादिः अविद्या एव व्यामोहैकनिबन्धनम्. अन्वय. पुत्रध्वनिश्रुतौ तस्य हेतुः समानाभिहारः इह व्यामोहैकनिबन्धनम् अनादिः अविद्या एव. अर्थ. पुत्रध्वनिश्रुतौ, पाठीमागे वडिलांना त्या पाठामधील आपल्या मुलाचा ध्वनी ऐकण्यामध्ये, पुत्रध्वनी श्रुतौ, इथं श्रुती म्हणजे ऐकणे. बरोबर ना? श्रवणे असा अर्थ घ्या. त्या मुलाच्या जो शब्दाचा ध्वनी आहे तो ऐकण्यामध्ये, सामान्य रूपाने ज्ञान त्या शब्दाचं होतं, वडिलांना विशेष रूपाने अज्ञानाचं आहे. असं असण्याचं काय कारण? तस्य हेतुः समानाभिहारः, का सर्वांनी एकदम उच्चारण केलं, हा त्या ठिकाणी हेतू होता, त्या प्रतिबंधाचं ते कारण होतं. इह म्हणजे सिद्धांतामध्ये. बरोबर ना? सिद्धांतामध्ये म्हणजे आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या संबंधाने भानही आहे ना आभानही आहे. सामान्य भान, विशेष आभान, सामान्य ज्ञान, विशेष अज्ञान, हा जो सिद्धांत चाललाय, या सिद्धांतामध्ये या प्रतिबंधाचं काय कारण आहे? व्यामोहैक निबंधनम अनादिः अविद्या. बरोबर ना? व्यामोह म्हणजे काय? विशेष असमंतात मोह म्हणजे अविवेक. पूर्ण रूपाने त्याला जो अविवेक झालेला आहे, बरोबर ना, म्हणजे प्रतिबंध. इथं व्यामोह शब्दाचा अर्थ काय? पाठीमागे जो सांगितला ना प्रतिबंध शब्दाचा अर्थ, तो इथं त्याच्यासाठी व्यामोह शब्द दिला आहे. निबंधन शब्दाचा अर्थ होतो कारण. त्या व्यामोहाचं कारण म्हणजे त्या प्रतिबंधाचं कारण, बरोबर ना, प्रतिबंधाचं कारण किंवा त्या भ्रमाचं कारण, त्या विपरीत ज्ञानाचं कारण. काय कारण आहे इथं सिद्धांतामध्ये? अनादिः अविद्या एव, अनादि कालापासून असलेली अविद्या. अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. मी ब्रह्म आहे या संबंधाने सर्वांना आपलंच काय आहे? अज्ञान आहे. त्यालाच म्हणायचं अनादि अविद्या. हेच कारण आहे. आणि या अविद्येमुळं, या अज्ञानामुळं आपल्याला आत्मस्वरूपाचं भानही आहे, आभानही आहे. आनंदाचं भानही आहे, आभानही आहे. पुत्रध्वनी श्रुतौ. टीका. पुत्रध्वनी श्रवण लक्षणे दृष्टान्ते तस्य प्रतिबंधस्य हेतुः कारणं समानाभिहारः बहुभिः सह पठनम्. पुत्रध्वनी श्रवण लक्षणे दृष्टान्ते, पुत्राच्या ध्वनीचं श्रवण होणं, वडिलांनी ऐकणं, असा जो पाठीमागे दृष्टांत दिला, त्या दृष्टांतामध्ये त्या प्रतिबंधाचं कारण काय होतं? समानाभिहार.
बरोबर ना. म्हणून ऐकू येतही होतं ना ऐकू येत नव्हतंही. या दोन्हीचं कारण काय होतं? समानाविहार, म्हणजे बहुविही सहपठनम, अनेकांनी एकत्र उच्चारण करणं, हे कारण होतं त्या प्रतिबंधाचं. इह दार्ष्टान्तिके, म्हणजे या सिद्धांतामध्ये काय कारण आहे? व्यामोहैक निबंधनम, म्हणजे व्यामोहानां विपरीत ज्ञानानां एकम निबंधनम मुख्यम कारणम अनादि उत्पत्तिरहिता अविद्या वक्ष्यमाण लक्षणा प्रतिबंधस्य हेतु इत्यर्थः. व्यामोहाला कारण असलेली, म्हणजे विपरीत ज्ञान आपल्याला झालेत अनेक प्रकारचे. देह अनित्य आहे, नित्य मानून चाललोय आपण. असत्य आहे, सत्य समजून चाललोय. जग खोटं आहे, सत्य समजून चाललोय, आपण व्यवहार करतोय. जीव ब्रह्म आहे, तर जीव नाश का म्हणतो आपण, मर का म्हणतो? हे काय आहे? आपल्याला मोह झालेत ना सगळे, म्हणजे अविवेक झालेत, विपरीत ज्ञान झालेत आपल्याला. हे तर या सर्व विपरीत ज्ञानांचं जे एक मुख्य कारण आहे, तिला म्हटलं जातं अनादि अविद्या. अनादि म्हणजे उत्पत्ती रहित, कारण त्या अविद्येची उत्पत्ती सांगता येत नाही. बरोबर ना. कधी उत्पत्ती झाली अविद्या, कधीपासूनही आपल्याला सांगता येत नाही, म्हणून तिला अनादि म्हटलंय. आणि कशी अविद्या? तर वक्ष्यमाण लक्षणा, तिचं लक्षण पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. तिचं लक्षण पुढे करणार आहे. ती अविद्या म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय वगैरे, पुढे हा विषय येणारच आहे. ही अविद्याच प्रतिबंधाचा हेतू आहे. बरोबर ना. आत्मा आनंदरूप असताना सुद्धा नाही म्हणतो. बरोबर ना. अस्ति व्यवहाराला योग्य वस्तूचं नास्ती असं उच्चारण करणं, असा व्यवहार करणं, बरोबर ना, याला काय म्हणायचं? प्रतिबंध. तर या प्रतिबंधाचं कारण आहे अविद्या. मग ती अविद्या म्हणजे काय वगैरे, तिचं काय मूलभूत पुन्हा स्वरूप आहे, त्या अविद्येचं मूळ स्वरूप काय आहे वगैरे, हे चिंतन पुढच्या 15व्या श्लोकापासून पुढे येणार आहे. तो विषय उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.